आज आम्ही बनवणार आहोत डोसे। तो आज से संडे के ब्रंच के लिए कनेक्टेड रहिए। हाँ येस। पूर्ण वेदरच चेंज झालाय कारण की आता मस्त असा पाऊस येतोय आणि खूप भारी वाटतंय, बघू शकता तुम्ही। बसली माझी बायको। खूप फोटो काढले, केव्स एक्सप्लोर केली। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आजचा दिवस कसा होतोय हे मलाच नाही माहिती, सो तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इकडे सकाळी सकाळी सर्वात आधी मस्तपैकी दूध वगैरे तापवून घेते मी। इतकं सारं दूध आहे, रात्रीच आणलं। ॲक्च्युली हे दूध माझ्या मम्मीच्या घरून आणतो आम्ही, कारण की तिकडे गाय आहे ना, सो त्याच्यामुळे मग इतकं सारं दूध आणलेलं आहे। आणि आज आमचा प्लॅन आहे मस्तपैकी इडली या डोसा। तर इकडे पीठ आहे, थोडंसं असं छान असं झालं आहे ते मस्त, बघूया आता झालं आहे। असा आमचा काही आजचा प्लॅन आहे। इकडे मी आता मस्त असं चहा ठेवला आहे, चहा घ्यायचा आहे। सो छान असं आलं आणि आपला गवती चहा वगैरे टाकून चहा घेतला आहे, कारण की बाहेरचं वेदर एक नंबर आहे, पावसाचं वातावरण। सो तर हे बघा आमचं पीठ, हे पा एक नंबर झालं आहे। आई चांगलं झालंय ते बा, एकदम फस टाइप झालं ना। अच्छा हो रहा है। हे बघा आमचं पीठ, आणि आज आम्ही बनवणार आहोत डोसे। तो आज से संडे के ब्रंच के लिए कनेक्टेड रहिए। हाँ येस। तर चला, इकडे आमचे मस्त असे डोसे बनतायत। आम्ही छान असे डोसे बनवतोय, त्यांच्यासोबतच चटणी, मस्त ओल्या नारळाची चटणी बनवलेली आम्ही। माझ्या बायकोचे डोसे एकदा खाऊन बघा, परत तुम्ही खायला येणार नाही। इकडे बघा माझा नवरा गजब बेइज्जती करनेवाला आहे, गजब बेइज्जती। ओके, एकदा माझ्या बायकोचे डोसे खाऊन बघा, मग तिच्या वहिनीचे खाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की कोणाचे भारी असतात। हे बघा इकडे चटणी बनती आमची। तर गाईज मस्त असे आमचे डोसे बनतायत। आमचं जेवण पण हेच आहे, डोसे डोसे। ज्यांच्या घरामध्ये इडली डोसाचं बॅटर असतं ना, सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा कधी पण, भाजी पोळीचा विषयच नसतो, हेच दिवसभर चालू असतं। छोटा झाला आपला डोसा, छोटा झाला छोटा। खूप जास्त ओके चलो, मस्त बनताय क्रिस्पी क्रिस्पी, आणि इकडे आम्ही खातो सुद्धा आहेत। चलो गाईज, घरी नाश्ता वगैरे केलाय आम्ही, आणि आम्ही चाललो आता कुठेतरी भटकायला, ते तुम्हाला पुढे समजेलच। आणि पाऊस येते मारून तर रेनकोट वगैरे घालून देतो, आणि रेडी आहोत आम्ही, चाललो। चलो, आम्ही निघालो होतो ना तेव्हा इतका पाऊस चालू होता, त्याच्यामुळे रेनकोट वगैरे स्टोल बिल सगळं काही घातलं होतं। आणि जेव्हा आम्ही गाड्यांचा आवाज येतोय, जेव्हा आम्ही सिन्नरवरून निघालो तेव्हा इतका जोरात पाऊस होता, आणि नाशिकमध्ये येऊन बघतो तर पाऊस अजिबातच नाही। आणि आता आम्ही चाललोय, सो चलो। हे बघा, चलो गाइस चलते हैं हम लोग। अभी पावसाचा पत्ता नाही, आणि आम्ही रेनकोट वगैरे आता आम्हाला काढावं लागेल। चलो, आम्ही आलेलो आहोत पांडव लेणीला। सो पाऊस तर नाही, आम्ही आमचं रेनकोट वगैरे काढून टाकलंय बघा, आणि आम्ही आता चाललोय। वेदर खूप छान आहे। तर हे बघा आम्ही आलेलो आहोत, आणि आज संडे असल्यामुळे बरीच गर्दी आहे, पण मस्त वाटते आम्हाला, कारण की वातावरण छान आहे, आजूबाजूला स्टॉल्स वगैरे आहेत। आता आम्ही आमची गाडी पार्क करतो कुठेतरी। तर गाईज सरजी, आम्ही आलोय पांडवलीला, येस, आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी। हो खूप मस्त दिसतंय, आणि इकडे झाडं वगैरे, आणि इकडे आहे बुट्टा। हे बघा मस्त गरम गरम। आधी आपण जाऊ वरती, मग बघू काय। एकदम मस्त वाटतं, हिरवे हिरवे झाडं वगैरे। आम्ही चढतोय, थोडंसं चढून जायचं पायऱ्या वगैरे, थोडं चढ लगेच थकली पोरी, कारण की ते उंच आहे ना असं, त्याच्यामुळे लगेच थोडंसं हे होतं। चढून चढून मी तर जाम होतीये, कारण की डायरेक्ट उंच आहे, त्याच्यामुळे दम लागतोय जरा। आणि मी एवढ्या मागे आहे, आणि ते बघा कुठंच गेले, आणि ते एकदम वरती जाऊन उभे राहिले। हे बघा इथे थांबले, मी बॅग त्यांच्याकडे देऊन टाकली, कारण की मला डायरेक्ट दम लागून जातोय।
आणि आजूबाजूला झाडं मस्तपैकी दोन्ही साईडने. आणि छान आहे इकडे की पायऱ्या आहेत, सो चालायला काही नाही वाटत. तर चला आम्ही आलोय आता केव्सच्या तिथे. आणि इकडे तिकीट आहे, सो आधी इकडनं तिकीट वगैरे घ्यायचं, इकडे दाखवायचं, त्याच्यानंतर मध्ये एंट्री करायची. तर आम्ही आलोय आता पांडवलेनी केव्जला. नंबर दिलेले. हां नंबर्स आहे आणि मध्ये जायचं. तिकीट वगैरे घेतलंय आणि आता चाललोय आम्ही, सगळं काही एक्सप्लोर करतो केव्ज. आणि इकडनं पूर्ण नाशिक सिटी दिसते, बघू शकता. हे बघा. आणि आता आम्ही केव्सकडे चाललोय, म्हणजे एक्सप्लोर करतोय सगळ्या काही. त्याचा नंबर वगैरे टाकलेले, तर 1 नंबरपासून तिकडून सुरुवात होते, सो आम्ही तिकडनं असं बघत बघत येणार आहोत. चलो चला. हे बघा पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे, काय मस्त ना. पोलची डिझाईन वगैरे पण बघू शकताय तुम्ही. पूर्ण डोंगर आहे वरती आणि त्याच्यामध्ये कोरलेलं आहे. आतमध्ये काय आहे? ओके. पूर्ण डोंगर कोरून केलेले सोपं नाही ना. तेच ना. तर चला, हिला 1 नंबर दिलेला आहे. हे बघा इकडे, तर याच्यामध्ये जाऊन बघतो आम्ही. पूर्ण डोंगर कोरलेला आहे, काही दगड वगैरे. हे बघा कसं व्ह्यू आहे ना. हे बघा विचार कर ना, हे सगळं कोरून हां. वरती पण कोरलं होतं. वरती पण कोरलेले. चलो, ही आहे 2 नंबर. आणि इकडे मूर्त्या कोरलेल्या आहे बघा, मूर्त्या. हे बघा गौतम बुद्धांची मूर्ती बघा. कसं कोरलं असेल ना, पण ते दगडातच कोरलेलं आहे मधल्या मध्ये असं. ही आहे 3 नंबरची केव्ज. इकडे आम्ही आलो. इकडे मोठा इतका स्पेस आहे आणि पूर्ण असं कोरलेलं आहे बघा ना. हे बघा कसं एकदम मध्ये हे करून ठेवलेलं आहे. मध्ये पूर्ण आहे गाव तिकडं, काय इतकंच आहे असं. हां सगळीकडे बघा असं केलेलं आहे. आवाज पण घुमतो इकडे. इथे 6 नंबरची. सगळं सेमच आहे असं. हे बघा काय व्ह्यू दिसतोय. ही पूर्ण सिटी आहे इकडे. हे बघा पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतोय. सगळे हायवे वगैरे दिसतो सगळं मस्त. आणि वेदर तर 1 नंबर आहे बाई. आम्हाला खूप मस्त वाटतंय फिरायला. पाऊस पण नाही आहे, मस्त आहे. पूर्ण वेदरच चेंज झालाय, कारण की आता मस्त असा पाऊस येतोय आणि खूप भारी वाटतंय. बघू शकता तुम्ही, सगळं ग्रीन ग्रीन तर दिसतच आहे, पण पावसामुळे अजून थोडं भारी वाटतंय. आता इकडे मध्ये चाललो आम्ही. ही 10 नंबरची केव्ज आहे. 10 नंबर हो 24 आहे. चलो, ही 10 नंबरची केव्ज आहे. मागे आपण बघितली ना त्याच्यासारखीच आहे, फक्त जे ते मिडलला जे कोरलेलं असतं ना ते वेगळं आहे आय थिंक. हे बघा सगळं सेम आहे, फक्त हे मिडलवालं वेगवेगळे आहे. त्याच्यामध्ये वेगळी मूर्ती होती ना, आणि इथे वेगळी. बाकी ऑलमोस्ट सेम आहे. अजून एक इकडे एवढा दरवाजा बनवला, मग मधून कोरत गेली. मध्ये कोरलं. इकडे मूर्त्या वगैरे. बघली का? इकडे काय मध्ये हो मध्ये पण आहे. हे बघा बुद्धांची मूर्त. चलो आम्ही एक्सप्लोर आणि आता एक 40% केव्ज बघितलेले आहेत आणि खूप असं एक हिस्टॉरिकल आहे बघण्यासाठी. मग अशी पाऊस आला होता, आता गेला परत, पण वातावरण आहे मस्त आहे. वेदर चेंज झालेलं आहे, मस्त आहे, चांगला उजेड पडलेला आहे. हे बघा काय कोरलेलं आहे. हा ना
इथे काय आहे? विहीर आहे का? विहीर टाईप पाणी स्टोरेजचं असू शकतंय. येस, हे बघा, हे काय आहे? खतरनाक कोरलेलं आहे. वरतून पूर्ण डोंगर आहे आणि खाली मध्ये पण आहे 23, 24 एक काय ते 21, 23 नंबर आहे. गाईज फोटो के लिए स्ट्रगल देखो. आम्हाला फोटो घ्यायचा आहे. अरे हळू, मागचं ते बॅकग्राऊंड आलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी. आणि बघा इतक्याशा जागेवर हां येतोय चांगला. चलो आम्ही फोटो काढतो. बसली माझी बायको. खूप फोटो काढले, केव्स एक्सप्लोर केली, मस्त वाटलं. केली का केल्या? केलं ना? केली कसं काय? चलता है फोटो. आम्ही थकलोय आता थोडं वेळ आता आम्ही खाली जाऊ. ह्या वेदरमुळे थकवा नाही येते, फ्रेश वाटते अजून थोडंसं. म्हणजे असं फ्रेशनेस म्हणतो ना आपण, तसं टाईप वाटते. की मला असंच वेदर आवडतं. मला उन्हाळा पण आवडत नाही आणि जास्त पावसाळा पण आवडत नाही. मला असं ढगाळ आलेलं वातावरण आवडतं. चलो आता जाऊया आपण. भरपूर फोटो काढले आम्ही. चलो भेटू थोड्या वेळाने. बाय. तर आता आम्ही खूप सारे फोटो वगैरे काढले, मस्त फिरलो आणि आता आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे. कारण की आम्ही काहीतरी खातो म्हटलं. आम्ही हे आणलं होतं, चिप्स वगैरे थोडेसे घेतले होते आम्ही सोबत. सो आता ते खातो आहे आम्ही. चलो मस्तपैकी हो, आम्ही आता खाली चाललोय. आमचं सगळं एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि माझा आवाज येतोय की नाही मला माहीत नाही, पण आता आम्ही चाललोय खाली. सो देखते आगे क्या करते. चलो बाय. चलो. अर्धा दिवस तर आम्ही इकडे हे केलं. तर आता आम्ही चाललोय, आता खाली उतरतोय. पाऊस तर नाही आला परत, बट ठीक आहे. इकडे कणीस वगैरे भाजून देतात मस्त असे, हे बघा. तर गाईज आता आम्हाला बुट्टा खायचा आहे. सो आम्ही इकडे घेतला आहे बुट्टा. मस्त असं भाजून देत आहे त्या मावशी. गाईज हे बघा कसे बुट्टा खात आहेत. गाईज मी बुट्टा खाऊ राही. आणि आम्ही आमची गाडीला इकडे लावून गेलो होतो बाबा. आमचं हेल्मेट पण इथे ठेवलं होतं आम्ही. म्हटलं हेल्मेट राहतं की नाही राहतं. हेल्मेट चोरी जातं ना, चोरी जातं हां म्हणून ना मी लेडीज हेल्मेट आणलं होतं. हां, तर आम्ही आमची गाडी इकडे पार्क करून गेलो होतो आणि आता बुट्टा वगैरे खातो आणि निघतो मग आम्ही पुढे. हां येस, मस्त वेदर आहे आणि वेदर पूर्ण क्लिअर झालेलं, एकदम क्लीन. आता आम्ही मस्तपैकी इकडे मिसळ पाव आणि पावभाजी घेतली आहे छान अशी. आणि आम्ही आता खाऊन घेतो पटकन. चलो लेट्स गो. पटकन खातो. आम्ही मिसळ आणि पावभाजी खाल्ली आहे आणि आता आम्हाला प्यायचा होता चहा. सो मिसळ आणि पावभाजी खाल्ली, चांगली होती ना? मस्त होती. आणि आता हां ठीक होती, म्हणजे मिसळ छान होती. आणि इकडे आता मस्तपैकी चहा पितो आम्ही आलो घरी, फ्रेश वगैरे झालो, चहा पिला छान असा, थोडासा आराम केला. आता स्वयंपाकाची तयारी. सो आज काय बनवायचं बघूया. तर चला, संध्याकाळचं जेवण करायचं आहे आम्हाला. पण थोडंसं सकाळचं हे डोस्यांचं बॅटर उरलेलं होतं. सो म्हटलं की थोडेसे परत करूया, 2-3च होतील फक्त. आणि इकडे भाजी बनवली मस्तपैकी, गिलक्याची भाजी बनवली आज. इकडे भाकर केलेली आहे तव्यावर, थोडीशी कडक होण्यासाठी ठेवलं होतं तिला. अशी भाकर बनवली आणि इकडे आता डोसे बनवते 1-2. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करू. आणि आता सॉस सोबत खाणार आहे. हे बघा, सॉसची एक्सपायरी चेक करतोय. येस 22 नोव्हेंबर. ओके, चांगलं आहे म्हणजे. आणि डोसा. तर चला, असं काय होता आमचा आजचा दिवस. आणि इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.